Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are looking at the chapter from your communication skills part, and the name of that chapter is Computer Technology and a Recent Concept in Business. So, earlier in previous lecture, we have seen two topics from the same chapter. And those two topics were paperless office and video conferencing. So in this lecture, we will go and learn about e-banking. We will see what is e-banking and what are the benefits of it and how it can be done. So we will start explaining the text. I will read and explain it to you in your mother tongue. E-banking. Banks are an important and crucial component of business today. आजच्या जगामध्ये बँक ह्या महत्त्वाच्या आणि फार इम्पॉर्टंट भूमिका प्ले करणाऱ्या काय आहेत घटक आहेत. कंपोनंट म्हणजे घटक. कशा बाबतीतचे घटक आहेत तर बिझनेस बाबतीतचे. बिझनेस जर करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला ई बँकिंग यायलाच पाहिजे आजच्या काळामध्ये. बँक्स आर ट्रस्टवर्दी ऑर्गनायझेशन्स दॅट ऑपरेट इन मार्केट्स अंडर द कंट्रोल अँड रेग्युलेशन्स ऑफ गव्हर्नमेंट बॉडी. बँक एक फार भरोशाचं संस्था आहे जी मार्केटबद्दलचे व्यवहार करते आणि त्यावरती सरकारचं निर्बंध आणि त्या ठिकाणी त्याच्या रेग्युलेशन म्हणजे कुठल्या पद्धतीने ते राबवल्या गेली पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आपल्या सरकारचं गव्हर्नमेंट बॉडी सरकारी एका संस्थेचं किंवा एका भागाचं त्यावरती लक्ष असतं. इन द केस ऑफ इंडिया द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जर उदाहरण द्यायचं झालं तर भारतामधली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा प्रकारचं काम करते. मार्केटमध्ये ऑपरेट केल्या जाते आणि त्यावरती सरकारचं आपल्या लक्ष सुद्धा आहे किंवा कंट्रोल सुद्धा आहे. बिफोर द इमर्जन्स ऑफ द बँकिंग सिस्टीम प्रायव्हेट मनी लेंडर्स अँड कोऑपरेटिव्ह एजन्सीज फायनान्स्ड बिझनेस. बँका अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा बँकांचा उदय किंवा बँकिंग प्रक्रियेचा उदय होण्यापूर्वी जे भांडवल आहे त्या भांडवलासाठी जे सावकार वर्ग आहे किंवा कोऑपरेटिव्ह एजन्सीज म्हणजे सहकारी पतसंस्था आहेत त्या उद्योगांसाठी काय करायच्या फायनान्स उपलब्ध करून द्यायच्या, भांडवल उपलब्ध करून द्यायच्या. बट दिस सिस्टीम ऑफन लेड टू द एक्सप्लॉयटेशन ऑफ पुअर फार्मर्स अँड नीडी पीपल. परंतु असं बघण्यात आलं की या ज्या संस्था आहेत ह्या गरीब शेतकऱ्यांच्या आणि गरजू व्यक्तींचं काय करायच्या पिडवणूक करायच्या व्याजाच्या नावावरती. द इमर्जन्स ऑफ बँकिंग सिस्टीम हॅज मिनिमाइज्ड अब्यूज टू अ ग्रेट एक्सटेंट अँड मेड बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हेल्दियर. परंतु जशी बँकिंग सिस्टीम उदयास आली, बँकिंग व्यवस्था उदयास आली तशी या गोष्टीमध्ये फार कमी प्रमाणात जी घाण आहे ती कमी झाली या फील्डमधली आणि एका पौष्टिक वातावरणात किंवा त्याला आरोग्यदायी वातावरणात या ठिकाणी बँकेशी निगडीत होणारे व्यवसायाचे व्यवहार होऊ लागलेत. देर आर लोकल, स्टेट लेव्हल, नॅशनल अँड इंटरनॅशनल बँक्स. त्या ठिकाणी लोकल बँक सुद्धा आहेत, स्टेट लेव्हल बँक सुद्धा आहेत, नॅशनल बँक सुद्धा आहेत आणि इंटरनॅशनल बँक सुद्धा आहेत. स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय. Nationalized banks include the State Bank of India, Bank of Baroda, Union Bank, Syndicate Bank and Canara Bank. नॅशनलाइज बँक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया,
बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँक यांचा समावेश होतो. वी ऑल्सो हॅव कॉर्पोरेट बँक्स लाईक HDFC, ICICI, ॲक्सिस अँड कोटक महिंद्रा. आपल्याला कॉर्पोरेट उद्योग क्षेत्रामध्ये सहकार्य करणाऱ्या सुद्धा काही बँक आपल्या देशामध्ये आहेत. त्या आहेत HDFC, ICICI, ॲक्सिस आणि कोटक महिंद्रा. Some Indian banks operate internationally and are called global Indian banks. काही भारतीय बँका ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करतात आणि त्यांना ग्लोबल इंडियन बँक्स म्हटल्या गेलेल्या आहे, वैश्विक भारतीय बँक्स. Whereas some foreign banks operate locally to support local businesses. आणि एका ठिकाणी काही पाश्चात्य ज्या बँक्स आहेत त्या सुद्धा स्थानिक लेवलवरती येऊन त्या ठिकाणी तिथल्या व्यवसायांना सपोर्ट, आधार देण्याचं काम करतात. बँक्स इश्यू क्रेडिट कार्ड्स अँड डेबिट कार्ड्स टू फॅसिलिटेट इझी मनी. बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड त्या ठिकाणी देतात आणि त्यामुळे इझी मनी, अगदी सहजपणे काय होऊ शकतो, आपल्याला पैसा मिळू शकतो. ATM machines provide round the clock services. ATM machines, automated teller machines आपण बघितलेल्या आहेत. त्या राऊंड द क्लॉक म्हणजे 24 तास त्या काय करतात, सेवा उपलब्ध आपल्याला करून देतात. विथ विड्रॉल अँड डिपॉझिट ऑफ मनी. त्या ठिकाणी आपण पैसे डिपॉझिट सुद्धा करू शकतो आणि विथड्रॉ काढू सुद्धा शकतो आणि टाकू सुद्धा शकतो. This facility saves people from having to go to the bank and stand in the queue every time they need to make a withdrawal. आणि या ATM मशीन्स मुळेच भरपूर लोकांचा वेळ या ठिकाणी वाचलेला आहे. त्यांना बँकेत जाऊन रांगेमध्ये उभं राहून काम करायची गरज आता राहिली नाही. ATM मध्ये गेले आणि आपले पैसे काढून घेतले. Banks also provide door-to-door facilities for many financial services. बँक सुद्धा दारावरती येऊन आपलं काम भरपूर ठिकाणी भरपूर प्रमाणात करून देते आणि तशा प्रकारचे त्या फायनान्शियल सर्व्हिसेस सुद्धा पुरवतात. आपल्या घरी येऊन ते आपलं काम करून देतात. ऑनलाईन पेमेंट्स अँड डिपॉझिट्स, द ट्रान्सफर ऑफ रिसिप्ट्स ऑफ मनी इलेक्ट्रॉनिकली and instantaneous transaction statements are some other useful features of the current banking system. ऑनलाईन पेमेंट आता बघतोय आपण, गुगल पे, पेटीएम, फोन पे यांनी आपण पैसे डिपॉझिट सुद्धा करू शकतो, ट्रान्सफर सुद्धा करू शकतो आणि त्याची आपल्याला पावती सुद्धा इलेक्ट्रॉनिकलीच मिळते. पावती सुद्धा मिळते, पैसे सुद्धा ट्रान्सफर होतो आणि कुठे जायची सुद्धा गरज नाही. इन्स्टंटेनियस ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट, आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन केलं तेव्हाच त्याची पावती आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाते. ही या बँकिंग सिस्टीमची नव्याने अस्तित्वात आलेली ही जी बँकिंग सिस्टीम आहे याची काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत. दीज फीचर्स आर नोन ॲज ई बँकिंग ऑर ऑनलाईन बँकिंग. या वैशिष्ट्यांनाच ई बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंग असं म्हणतात. ई बँकिंग हॅज ग्रेटली फॅसिलिटेड बिझनेस ऍक्टिव्हिटीज थ्रू क्विक अँड डिपेंडेबल मनी. ई बँकिंग यांनी खूप जास्त प्रमाणात या व्यवसायांना आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीजना फास्ट, क्विक म्हणजे एकदम क्षणार्धात होते आणि डिपेंडेबल म्हणजे भरोशाचं सुद्धा आहे. However, cyber crimes and other related offenses have been reported. असं असलं तरी सायबर क्राईम्स आणि काही इतर सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स उद्भवलेले आहेत, त्यांच्या रिपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी केल्या गेलेला आहे. अँड इट हॅज मेड द पोलीस अँड अदर सिक्युरिटी एजन्सीज मोर व्हिजिलंट. सायबर क्राईम घडले, काही त्यापेक्षा इतर गुन्हेही घडले,
परंतु यामुळे पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ही फार जास्त प्रमाणात काय झालेली आहेत, सतर्क झालेले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी होण्याचे सुद्धा प्रमाण फार कमी झालेलं आहे. सो इन दिस लेक्चर वी हॅव सीन द इम्पॉर्टन्स ऑफ e-banking, how it can be done, what are the banks included in it, how it is beneficiary than previous method, how ATM works, and how online transactions can be done, and how they are beneficial for everyone, and what are the drawbacks, and what are the cautious things made by the government. Everything we have discussed in this lecture. I hope you have understood the things well. Still, if you have any problem related with it, you can call me. जर कळलं नसेल तर फोन करा आणि विचारा. ई-बँकिंग बद्दल आपण प्रत्येक गोष्ट बघितलेली आहे. सर्वात आधी ई-बँकिंग म्हणजे काय, त्याचा उदय कसा झाला, त्यामध्ये कुठल्या कुठल्या बँकेचे प्रकार कोणकोणते आहेत, ई-बँकिंग मधल्या सेक्टर मधले, नॅशनलाइज बँक म्हणजे काय, कॉर्पोरेट बँक म्हणजे काय, आणि लोकल सपोर्ट करणाऱ्या सहकारी पतसंस्था म्हणजे काय, एटीएम कशा प्रकारे काम करतं, आणि ऑनलाईन पेमेंट मध्ये कोणकोणते प्रकार येतात, त्यामध्ये कोणकोणत्या फीचर्स आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि त्यामध्ये असलेले धोके सुद्धा काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा चर्चा किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या कम्युनिकेशन स्किल्स मधल्या ई-बँकिंग या धड्यामधले बघितलेली आहे. तरी तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही कृपया मला कॉल करून विचारू शकता. टिल देन, गुड बाय. थँक यू व्हेरी मच.